नमस्कार, मी ईश्वरी. आज हरतालिका व्रत माता पार्वतीने श्री शंकरांना प्राप्त करण्यासाठी केलेले हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे आणि या व्रताची कहाणी मी काव्यरूपात मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि ही कविता आज मी माता पार्वती आणि श्री शंकरांना समर्पित करते. हिमालयाची पुत्री होती लावण्य सुंदरी, हिमालयाची पुत्री होती लावण्य सुंदरी, पार्वती नाव तिचे होती खूपच देखणी, पार्वती नाव तिचे होती खूपच देखणी. नारद मुनी आले हिमालयास भेटाया, नारद मुनी आले हिमालयास भेटाया, श्री विष्णू श्रेष्ठ वर पार्वतीसाठी हे सांगाया, श्री विष्णू श्रेष्ठ वर पार्वतीसाठी हे सांगाया. नारद मुनींचे म्हणणे हिमालयाला पटले, नारद मुनींचे म्हणणे हिमालयाला पटले, त्याने ते पार्वतीस सांगितले. पार्वतीने श्री विष्णूंना वरण्यास नाकारिले, पार्वतीने श्री विष्णूंना वरण्यास नाकारिले. श्री शंकर पती म्हणून हवेत असे उद्गार निघाले, श्री शंकर पती म्हणून हवेत असे उद्गार निघाले. हिमालयाला हे मुळीच नाही पटले, हिमालयाला हे मुळीच नाही पटले. पार्वतीच्या इच्छेला नाही त्याने स्वीकारले, पार्वतीच्या इच्छेला नाही त्याने स्वीकारले. पार्वती क्रोधाने अरण्यास निघून गेली, सखी अंबिके समवेत उपासना करू लागली. नदी किनारी शंकरांच्या पिंडीची स्थापना केली, रात्री जागरण आणि दिवसभर निर्जल व्रताने आराधना केली, रात्री जागरण आणि दिवसभर निर्जल व्रताने आराधना केली. पार्वतीच्या व्रताने श्री शंकर आनंदित झाले, पार्वतीच्या व्रताने श्री शंकर आनंदित झाले. पार्वतीस साक्षात्कार देऊन वर मागण्यास सांगितले, पार्वतीस साक्षात्कार देऊन वर मागण्यास सांगितले. अर्धांगी म्हणून मला स्वीकारा, अर्धांगी म्हणून मला स्वीकारा असे तिने मागितले. तथास्तु म्हणून शंकर तिथून गुप्त झाले, तथास्तु म्हणून शंकर तिथून गुप्त झाले. सर्वात श्रेष्ठ व्रत कोणता असे जेव्हा पार्वतीने विचारले, तू ज्या व्रताने मला प्राप्त केलेस तेच श्रेष्ठ व्रत असे शंकर उत्तरले. अशी ही हरतालिका व्रताची कहाणी, अशी ही हरतालिका व्रताची कहाणी. श्रेष्ठ ठरवली तिला साक्षात शंकरांनी, श्रेष्ठ ठरवली तिला साक्षात शंकरांनी. पार्वतीने शंकरांना प्राप्त केले, मी या व्रतास सुफल ठरविले, पार्वतीने शंकरांना प्राप्त केले, मी या व्रतास सुफल ठरविले. अशी ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफल संपूर्ण. धन्यवाद.